त्यांचा आनंद गगन कक्षा तोडू पाहत होता। मुलींच्या 2 वर्षांच्या अथक परिश्रमांनी आज त्यांना हा स्वर्गीय गोडवा बहाल केला होता। आपण सगळ्यांनीच बघितलं की कालच्या मॅचमध्ये भारतीय टीमच्या प्रत्येक खेळाडूने आपले योगदान दिले, मग ते फलंदाजी असो, गोलंदाजी असो वा क्षेत्ररक्षण। अगदी जीव झोकून दिला होता हा विश्वचषक खेचून आणण्यासाठी। सगळेच हरमनप्रीत आणि तिच्या खेळाडूंचं कौतुक करताना थांबत नव्हते, पण या विजयामागचे काही छुपे खेळाडू आहेत ज्यांचं नाव आपण आज नमूद करणं खूपच गरजेचं आहे। 1887 सालापासून इंग्लंडमध्ये महिलांनी क्रिकेट खेळणे सुरू केले। इंग्लिश क्रिकेट टीमने पहिली टेस्ट मॅच वर्ष 1934 मध्ये खेळली। तब्बल 39 वर्षांनी म्हणजेच 1973 मध्ये भारतीय महिला क्रिकेट टीमची जोडणी करण्यात आली, ज्याच्या कॅप्टन होत्या शांता रंगास्वामी। चेन्नईला जन्मलेल्या शांता रंगास्वामी यांनी 1976 ते 1991 मध्ये तब्बल 616 मॅचेस खेळल्या। भारत सरकारने अर्जुन पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला आहे। त्यांचा आदर्श घेत खूप महिला खेळाडू पुढे आले आणि ज्यांनी अति खडतर परिस्थिती, मानसिक त्रास, आर्थिक अडचणी, मूलभूत सोयीसुविधांचा अभाव तसेच कौटुंबिक विरोधाचा प्रखर सामना करत क्रिकेट खेळणे सुरूच ठेवले। अंजुम चोपडा, मिताली राज, झुलन गोस्वामी सारख्या लढवय्या खेळाडूंनी कोणत्याच दबावाला न जुमानता या खेळास आपले सर्वस्व देण्याचा प्रयत्न केला। काल या तिघींच्या डोळ्यांमधले आनंद अश्रू त्यांची हीच कहाणी सांगण्याचा प्रयत्न करत होते। पण या वर्ल्ड कप विजयाचा खरा शिल्पकार जो डगआउटमध्ये बसून खेळाची रणनीती आणि योजना आखत होता तो म्हणजे अमोल मुजुमदार। सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि सौरव गांगुलीच्या युगामध्ये प्रतिभावान असून झाकोळले गेलेले नाव म्हणजे अमोल मुजुमदार। फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 30 सेंचुरी व 11,000 रन्स ठोकणारा अमोल दुर्लक्षितच राहिला। राहुल द्रविड सोबत तुलना होत असताना त्याला भारतातर्फे एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळता आला नाही, हे त्याचं कमी आणि भारतीय क्रिकेटचं दुर्दैव जास्त। पण म्हटलं आहे ना, ज्याचे अंगी मोठेपण त्याला यातना कठीण। क्रिकेटमधून रिटायरमेंट घेतल्यानंतर अमोलने आपला मोर्चा कोचिंग क्षेत्राकडे वळवला आणि त्याने अंडर 19 तसेच अंडर 23 क्रिकेट टीम्सना कोचिंग केले। त्यानंतर 2013 मध्ये तो नेदरलँड क्रिकेट टीमचा कोच म्हणून नियुक्त झाला। वर्ष 2018 मध्ये राजस्थान रॉयल्स या टीमला सुद्धा कोचिंग केली। त्याने साऊथ आफ्रिका टीमचा बॅटिंग कोच म्हणून सुद्धा काम पाहिले आणि शेवटी 2023 ला BCCIने त्याची नियुक्ती भारतीय महिला क्रिकेट टीमचा हेड कोच म्हणून केली आणि पुढे इतिहास रचला गेला। एकही आंतरराष्ट्रीय सामना न खेळलेल्या अमोलने जगाच्या मनावर अशी छाप सोडली आहे जी कधीही पुसली जाणार नाही। म्हणूनच आपण म्हटलं पाहिजे की अमोलच्या या विश्वविजेत्या क्रिकेट टीमचं हार्दिक अभिनंदन।